सोलापूर प्रतिनिधी ग्रामीणमधील नातेवाईकांकडे राहायला आल्यानंतर पूर शहरात येऊन बंद घरे फोडणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्याने जेरबंद केले आहे। घरफोडीतील संशयित रूपाभवानी मंदिराजवळ होते। पोलिसांनी सिद्धू श्यामराव चिंचोली MIDC ता 8 व बजरंग नागनाथ चव्हाण रोड जत या दोघांना पकडले। मागील महिन्यात सोलापूर शहरातील 5 घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 390,400 रुपयांचे दागिने केले आहेत। सोलापूर शहरातील जोडभावी पेठ व MIDC पोलिसांच्या हद्दीतील प्रत्येकी 2 घरांमध्ये आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातून दागिन्यांची चोरी झाली होती। त्यानुषंगाने चोरट्यांचा शोध पोलीस घेत होते। खबऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांनी रूपाभवानी मंदिराजवळ सापळा रचला आणि त्यात सिद्धू काळे व बजरंग चव्हाण दोघे अडकले। त्यांना अटक करून पोलिसांनी अधिक तपास केला। त्यावेळी कटावणीच्या सहाय्याने शहरातील बंद घरे फोडून 62,000ची रोकड व 96 ग्रॅम दागिने चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.